च्या दारात कीर्तन केल्यासारखं मला बी समाधान वाटलं, म्हणून मला आनंद वाटतोय. लयच भारी हार दिला, आता वजन लागायला लागलं. काढ ऐका, असंही फक्त हितच मिळतं बरं. हा, म्हणून इकडं पोरं पाठवून देत जावा. उगं कुठं तरी कोणाच्या लग्नात बँडला वाजवू, कुठं कुठं जा, कुठं का इकडे मिळतं. ऐका, कसे असू द्या पोरग, पण हे नशिबात भाग्यात प्रारब्ध असावं लागतं. असो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणात दर्शन घेतो. 2 चरण सोडलेत, राहिले 2 पुढच्या वर्षी नाही, पण आताच मी सोडून राहिला. महाराज म्हणतात त्या देवाचं नाव घ्या. का? कारण तो देव जर तुमच्याकडे हरी आला हाता मग कैसी भय चिंता. ऐका, ज्यावेळेस युद्ध चाललं होतं पांडवांचं, ऐकून जा, त्यावेळेस माझ्या अर्जुनासोबत कोण होतं? देव होता, भगवान श्रीकृष्ण होते. अर्जुनाला माहिती होतं कदाचित पितांब भीष्मांनी जर बाण उचलला तर आम्ही जिद्द राहणार नाही, पण अर्जुनाला माहित होतं त्यांनी किती जरी बाण उचलला तर माझ्यासोबत कोण आहे? ज्या दिवशी देव तुमच्या सोबत असतो त्या दिवशी या जगात तुमचं कुणीच वाटोळं करू शकत. म्हणून हरी आला हाता मग कैसी भय चिंता. महाराज, तो जर तुमच्याकडे आला तर आमचं होईल काय? महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या नात सांगितलं, म्हणे हरी काही उरो निधी उरी. आयुष्यात तुमचं एकच होईल गड्या, जर देवाला तुम्ही हृदयात साठवलं तर तुमच्या जीवनाचं सुद्धा हरी झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या जीवनाचं सुद्धा चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला एकच केलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर साठविला हरी जे हृदय मंदिरे त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार. ज्ञानेश्वर अभंगाचा अर्थ असाच आहे असं मुळीच मी म्हणणार नाही बरं. अभंगाचा बराच काय अर्थ असू शकतो. माझ्या